कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शुक्रवारी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यानंतर मंगळवार पेठेतून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत सर्वात पुढं छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य सिंहासनारूढ मूर्ती होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषांनी मिरवणूक मार्ग दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील शिवभक्तानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पारंपरिक वाद्यांच्या गजरात परिसरातील वातावरण शिवमय झालं होतं. हलगीच्या कडकडाटावर लेझिम, लाठीकाठी आणि ढालपट्टा खेळणाऱ्या मुलींनी उपस्थितांची वाहवा मिळवली. ताराराणींचा इतिहास सांगणारे आणि जातीभेद गाडा भारत जोडा असे समतेचे एकात्मतेचा संदेश देणारे फलक लावलेल्या रिक्षा मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक यांनी लाठीकाठी खेळून उपस्थितांची मनं जिंकली. कोळीकर तिकटी, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, बिंदू चौक या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी माजी नगरसेवक सचिन चव्हाण, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, डॉक्टर संदीप पाटील, संभाजी जगदाळे, बबन रानगे, कादर मलबारी, अशोक भंडारे, अवधूत पाटील यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते.